नमस्कार, फनी प्रवीण यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. पुणे म्हाडा मंडळाची 4186 घरांची जी लॉटरी आली त्याच्यामध्ये सर्वात जास्त जर आपल्या व्हिडिओला कमेंट आले असेल, तर सर आमचं डोमेसाइल सर्टिफिकेट व्हेरिफाय झालं नाही. त्यानंतर आमचं इन्कम टॅक्स रिटर्न सुद्धा व्हेरिफाय झालेलं नाहीये. तर हे जे प्रॉब्लेम आहेत, हे प्रॉब्लेम खूप सारे जे फॉर्म भरत आहेत म्हाडा लॉटरीमध्ये, त्याचा व्हिडिओ आपण ऑलरेडी बनवलेला आहे स्टेप बाय स्टेप. ते दोन्ही व्हिडिओ मी या चॅनलवरती जे अपलोड केलेले आहेत त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता. डोमेसाइल सर्टिफिकेट काय असते? आपल्याला ते अपलोड करावे लागतं का? तर याचं उत्तर आहे हो. कारण की जोपर्यंत तुम्ही डोमेसाइल सर्टिफिकेट अपलोड करत नाही तोपर्यंत तुमचा फॉर्म हा पुढे जात नाही. डोमेसाइल सर्टिफिकेट हे अधिवास प्रमाणपत्र आहे. तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहतात, जवळपास 15 वर्षापासून राहतात. याचं त्याचं एक प्रमाणपत्र असते. 1 जानेवारी 2018 नंतर आपल्याला डोमेसाइल सर्टिफिकेट हे तहसील ऑफिसमधून मिळत असतो. तिथून आपल्याला हे डोमेसाइल सर्टिफिकेट मिळाल्यानंतर त्याच्यावरती एक बारकोड असतो. 2018च्या नंतर खूप साऱ्या लोकांनी सुद्धा डोमेसाइल सर्टिफिकेट काढलेलं आहे. त्याच्यावरती सुद्धा बारकोड आहे. अशा कमेंट आलेल्या आहेत. पण त्यांनी जेव्हा हे त्यांचं पीडीएफ आलेलं आहे, ज्या 37 पेजेसमध्ये जे म्हाडा लॉटरीचं जे पब्लिकेशन आलंय, कोणत्या लोकेशनला किती घरं, उत्पन्न, मर्यादा, कागदपत्र, डॉक्युमेंट हे सर्व त्यांची पीडीएफ आलेली आहे. त्या पीडीएफमध्ये त्यांनी क्लिअर कटमध्ये सांगण्यात आलेलं आहे, की तुम्हाला डोमेसाइल सर्टिफिकेट हे 1 जानेवारी 2018च्या नंतरच असावं. 2018च्या पूर्वी सुद्धा ज्यांनी फॉर्म भरायचा त्यांनी ते कमेंटमध्ये केलेले आहे, की सर आमच्याकडे 2018 म्हणजे 2018 पूर्वी म्हणजे 15, 16, 17 मध्ये सुद्धा आम्ही डोमेसाइल सर्टिफिकेट काढलेलं आहे. तर ते अपलोड करू का? तर ते अपलोड तुम्ही करू नका. कारण की त्यांच्या पीडीएफमध्ये ही माहिती आलेली आहे 2018 नंतर. डोमेसाइल सर्टिफिकेट काढण्यासाठी जास्त खर्च येत नसतो. 150 ते 200 रुपये खर्च येतो. आता जे आपल्याला सांगायचं म्हटलं, जर जे ग्रामीण भागामध्ये राहतात, ग्रामीण भागामध्ये जे सेतू कार्यालय आहेत, तुम्ही जर त्यांच्याकडे जर डॉक्युमेंट दिले, तर ते 2 ते 3 दिवसामध्ये तुम्हाला हे डोमेसाइल सर्टिफिकेट तुम्हाला हे बनवून देतात आणि त्याला जास्त खर्च नाही, 150 ते 200 रुपयेच खर्च येतो. असं हे डोमेसाइल सर्टिफिकेट आहे. हे मस्ट आहे या लॉटरीसाठी, ते तुम्हाला बनवून घ्यावं लागते. आता राहिला प्रश्न, डोमेसाइल सर्टिफिकेट हे अपलोड करताना व्हेरिफाय होत नाही. बघा, डोमेसाइल सर्टिफिकेट आता प्रत्येकाचे वेगवेगळे रिझन आहे. पण आतापर्यंत जो आपल्याला अनुभव आलेला आहे, जवळपास कोकण म्हाडा मंडळाची जी लॉटरी निघाली त्याच्यावरती सुद्धा आपण 50 ते 60 व्हिडिओ बनवलेले आहेत. इन्कम टॅक्स रिटर्न, डोमेसाइल याचा सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे. त्याच्यावरती खूप साऱ्या कमेंट आल्या होत्या. त्याच्यावरती आपण सोल्युशन काढलं आणि त्याच्यानंतर त्यांचे रिप्लाय पण आले, की हो सर आम्ही असं केलं आणि क्लिअर झालं. सर्वप्रथम तुम्ही जे डोमेसाइल सर्टिफिकेट अपलोड करणार आहेत, एक तर तुम्ही तुमच्या पीसी किंवा लॅपटॉपवरून करा. मोबाईलवरून करू नका. खूप सारा टेक्निकल प्रॉब्लेम आहे, नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. तिथे तो जो फोटो आहे डोमेसाइल सर्टिफिकेटचा तो ब्लर येतो आणि तिथे ते म्हाडाचं जे सिस्टम आहे ते कॅप्चर करत नाही. त्यामुळे तुम्ही जो फोटो अपलोड करणार आहे डोमेसाइल सर्टिफिकेटचा, एक तर तुम्ही तुमच्या पीसीमध्ये त्याला म्हणजे तिथे सेव्ह करा आणि तिथून जेव्हा तुम्ही फॉर्म भरणार, तिथून तेव्हा त्या पीसीवरून त्या फाईलला तुम्ही तिथे अपलोड करा आणि फोटो एकदम क्लिअर ठेवा. म्हणजे जेणेकरून तो जो बारकोड आहे, जो लेफ्ट साइडला वरती असतो, तो बारकोड ती सिस्टम कॅप्चर करणार आहे आणि तुमचा कॅप्चर झाल्यानंतर तो जो बारकोड आहे तो तिथं सिस्टमला दिसणार आहे आणि नंतर तुमच्या ज्या पोर्टलला आहे तो व्हेरिफाय दिसणार आहे. हे त्याच्या मागचं कारण आहे. हे झालं आपल्याला बारकोडचं म्हणजे डोमेसाइल सर्टिफिकेट. त्यानंतर आपला इन्कम टॅक्स रिटर्न. इन्कम टॅक्स रिटर्न तुम्हाला जे सॅलरी पर्सन आहेत, त्यांना इन्कम टॅक्स रिटर्न हे सांगण्यात आलेलं आहे. इन्कम टॅक्स रिटर्न तुम्हाला अपलोड करताना 2024-25 फायनान्शियल इयर हे त्यांनी त्यांचं जे पीडीएफ आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, की 1 जानेवारी 2000 माफ करा, जे फायनान्शियल इयर आहे 2024 ते 25 या फायनान्शियल इयरमध्ये तुम्हाला हे इन्कम टॅक्स रिटर्न अपलोड करायचं आहे, जे सॅलरी पर्सन आहात ते. त्यानंतर जे जे गावाकडील उद्योगधंदे करणारे आहेत, व्यवसाय करणारे आहेत, जे शहरामध्ये सुद्धा व्यवसाय उद्योगधंदे करणारे आहेत, त्यांचं जर इन्कम टॅक्स रिटर्न असेल, तर तुम्ही ते उत्पन्नाचा दाखला काढून घ्या. म्हणजे एक ऑप्शन आहे, जर तुमच्याकडे आयटीआर असेल तर आयटीआर, जर आयटीआर नसेल तर इन्कम सर्टिफिकेट. म्हणजे हे 2 पैकी एक डॉक्युमेंट तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. इन्कम सर्टिफिकेट काढण्यासाठी सुद्धा जास्त खर्च येत नाही. 150 ते 200 रुपयापर्यंत खर्च येतो. गावाकडे तुम्ही जे डॉक्युमेंट लागतात इन्कम सर्टिफिकेट काढण्यासाठी, शहरी भागामध्ये सुद्धा तुम्ही काढू शकतात. तर हे 2 डॉक्युमेंट तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. हे सुद्धा व्हेरिफाय होतात. याचा पण फोटो तुम्ही क्लिअर काढा आणि त्या
जे म्हाडाचं पोर्टल आहे हाऊसिंग म्हाडा, याच्यावरती जाऊन तुम्ही जो फॉर्म फिलअप करणार आहात तिथे जाऊन हे अपलोड करा. म्हणजे सांगायचं तात्पर्य म्हणजे डोमेसाइल सर्टिफिकेट आणि इन्कम टॅक्स रिटर्न किंवा उत्पन्नाचा दाखला हे आपण बघितलेलं आहे. आता तुम्ही फॉर्म भरला. फॉर्म भरताना आपण एक तर मोबाईलमधून काही जे कॅन्डिडेट आहेत म्हणजे जे उमेदवार आहेत ते भरत आहेत, काही लॅपटॉप पीसीवरून भरत आहेत. आता याच्यामध्ये आधार कार्ड विचारलेलं आहे, पॅन कार्ड विचारलेलं आहे, डोमेसाइल सर्टिफिकेट विचारलेलं आहे, इन्कम टॅक्स रिटर्न विचारलेलं आहे. त्यानंतर जे स्पेशल कॅटेगरीमधून फॉर्म भरणार आहे त्यांचं सर्टिफिकेट तिथं विचारण्यात आलेलं आहे. सर्व डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करताना कधी-कधी आपण आधार कार्डच्या जागी पॅन कार्ड अपलोड करतो, पॅन कार्डच्या जागी आधार कार्ड अपलोड करतो. त्यानंतर आपल्याच्याने ही चूक होते. मग नंतर आपल्याला प्रश्न निर्माण होतो, की हे आपण डॉक्युमेंट अपलोड केले, आता हे सेव्ह झाले का? पुढे चालून याची जी प्रारूप यादी लागणार आहे, या प्रारूप यादीमध्ये आपला फॉर्म रिजेक्ट होणार का? तर हे सर्व प्रश्न आपण आता पाहणार आहोत. आपण पोर्टलवरती जाणार आहोत. कसा फॉर्म एडिट करायचा, चुकीचा डॉक्युमेंट अपलोड केला तर परत रिअपलोड सुद्धा ऑप्शन येते, ते सुद्धा आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करताना तुमच्या डॉक्युमेंटला एक नाव द्या. जसे की आधार कार्ड तुमच्या गॅलरीमध्ये असेल तर किंवा तुमच्या पीसी लॅपटॉपमध्ये असेल तर त्या फाईलला तुम्ही नाव द्या. म्हणजे आधार कार्ड आलं तर आधार कार्ड अपलोड करा. त्यानंतर पॅन कार्ड आलं तर पॅन कार्ड, त्यानंतर डोमेसाइल, इन्कम टॅक्स रिटर्न हे सर्व जे माहिती तुम्हाला तिथं पोर्टलला अपलोड करावी लागतात. जे तुमचं ओ-टी-पी नुसार आधार व्हेरिफाय होणार आहे, पॅन कार्ड व्हेरिफाय होणार आहे. हे सर्व डॉक्युमेंट जेव्हा तुम्ही तिथे जे माहिती देणार म्हणजे जेणेकरून तुम्ही अपलोड करताना तिथं कोणत्या प्रकारची अडचण येणार नाही. तर ही याच्या मागचं कारण आहे. आता आपण जो पोर्टलला जाऊ आणि हे पोर्टलवरला आपण गेल्यानंतर हे एडिट कसं करतात ते पाहू. तर चला आपण त्या व्हिडिओला सुरुवात करू. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा म्हणजे तसे सिडको आणि म्हाडा लॉटरीचे जे हेल्पफुल व्हिडिओ आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचत जातात. तर चला आपण त्या व्हिडिओला आता सुरुवात करू. तुम्ही तुमच्या प्रोफाईलला लॉग इन केल्यानंतर तुम्हाला हे ऑप्शन इथे दिसणार आहेत. या पेजला आधार कार्ड, पॅन कार्ड, सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉई, स्टेट गव्हर्नमेंट एम्प्लॉई, म्हाडा एम्प्लॉई, डोमेसाइल, इन्कम टॅक्स रिटर्न जे तुम्ही माहिती फिलअप केलेली आहे ती माहिती इथे ओपन झालेली आहे. याच्यामध्ये आपल्याला प्रत्येक जे डॉक्युमेंट अपलोड केलेले आहे, जे ब्लॅकमध्ये दिसतात, जे ग्रीनमध्ये दिसत आहे. ब्लॅक म्हणजे आपण जेव्हा फॉर्म भरला तेव्हा येस नो येस नो जे ऑप्शन आलं, ज्या ऑप्शनला आपण येस केलं आणि जे डॉक्युमेंट आपण अपलोड केले ते तिथे ग्रीनमध्ये दिसलेले आणि ज्या ऑप्शनला आपण नो केलं त्यामुळे ते आपल्याकडे डॉक्युमेंट नाही, ते तिथे ब्लॅक दिसत आहे. आता याच्या राईट साईडला बघा एक जे स्टारचं ऑप्शन आहे, जे सेटिंगचं ऑप्शन आहे तिथे क्लिक केल्यानंतर आपल्याला व्ह्यूचं ऑप्शन आलं, की जो डॉक्युमेंट आपण अपलोड केला तो इथे शो झालेला आहे. म्हणजे आपण अपलोड केला. जर आपल्याला जे याच्यामध्ये एडिट करायचं इथे जर चुकीचा डॉक्युमेंट अपलोड केला असेल तर एडिटच्या ऑप्शनला जाऊन तिथे तुम्ही परत जे डॉक्युमेंट चुकीचा अपलोड झालेला आहे तिथे एडिट करून तुम्ही जो तुम्हाला हवाय तो डॉक्युमेंट तुम्ही परत अपलोड करू शकता. म्हणजे हे एकदम सोपी पद्धत आहे असे आपल्याला सांगता येते. एडिटच्या ऑप्शनला जाऊन. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ वॉच केल्याबद्दल धन्यवाद. भेटू नेक्स्ट व्हिडिओ.